माझं नाव अर्जुन बाबू राठोड. मी राहणार रावपट्टी तांडा सावंगी सर्कलमधून. पंचायत समिती असो या जिल्हा परिषद असो ही निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे. प्रथम शिवरायांना नमन करतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगू इच्छितो जनतेला. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एवढे हाल झालेले आहे. खूप आजी सरपंच असो या माजी सरपंच असो दोघांच्या भांडणामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतीचं हे झालेलं नाही आहे. विकास कोणत्याच प्रकारचं झालेलं नाही. कोणी म्हणतात सावंगी सर्कल हे फुलंब्री सर्कल हे BJPचं गड आहे, कोणी म्हणतात काँग्रेसचा गड आहे. तुम्ही काय जनतेच्या कपाळावर लिहिलेलं आहे का? कपाळावर लिहिले का हा याचा माणूस आहे तो त्याचा माणूस? जनता का पागल आहे का? जनता पागल नाही आहे. जनता सक्षम आहे. ते कधी बी जनतेला तिसरा माणूस पाहिजे. तिसरा ऑप्शन सापडला तर कधी तुमचा टांगापलटी घोडे फरार होईल त्याचा तुम्हाला पत्ता बी लागणार नाही. तुम्ही या भूलथापेच्या याच्यात जगू लागले आणि तुमच्या हुकुमशाही सध्याला तुमची हुकुमशाही चालू आहे. याला मी सक्षम आहे. हे इलेक्शन लढण्यासाठी मी सक्षम आहे. मला पक्षाने तिकीट द्यावं. मी या इलेक्शन लढण्यासाठी सक्षम आहे. मी पूर्णपणे जिल्हा परिषद असो या पंचायत समिती असो निवडून आल्यावर प्रत्येक वाड्या वस्त्या प्रत्येक ग्रामपंचायत पळशी असो या सावंगी असो नायगाव असो जटवाडा असो ओव्हर असो कोणत्या प्रत्येक वाडी वस्त्याला मी प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आज तुम्ही दूरदर्शन पहा कोणत्या बी ग्रामपंचायतीला कुठं वाचनालय नाही आहे. वाचनालय तर नाहीच आहे. कुठं सभागृह बी नाही आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला मी वाचनालय प्लस वाचनालय अजून त्यांना व्यायामशाळा प्लस तुम्ही आमच्या मी जटवाड्याचं आहे. मला जटवाड्याची परिस्थिती माहिती. आश्रमशाळेतून येताना प्रत्येक मुली 2-2, 5-5 किलोमीटरहून डायरेक्ट पायी येतात. आता पंचायत समिती येऊन प्रत्येक पोरींना तुम्ही सायकल वाटप करू शकत नाही का? प्रत्येक पोरींना तुम्ही सायकल वाटप करू शकतात. हे असलं कोणतं विकास झालेलं नाही. फक्त आमच्या जटवाडा ग्रामपंचायतमध्ये एवढंच चालू आहे. याने एवढं केलंय त्याने तेवढं केलंय. जनता फक्त त्यांच्या मागं पागलवाने फिरत आहे. कोणताच विकास झालेला नाहीये. आजी सरपंच असो या माजी सरपंच असो. तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? मी शिंदे सेनाकडून निवडणूक लढणार आहे. जिल्हा परिषद असो या पंचायत समिती असो मला पक्षाने जे आदेश देतील मी त्याचं पालन करणार आहे. जय महाराष्ट्र. कोणता भाग येतो तुमच्याकडं? मला येतो पळशी, त्याच्यानंतर कृष्णपूरवाडी, त्याच्यानंतर सावंगी, पिसादेवी, त्याच्यानंतर आपलं सावंगी झालंय, नायगाव, जटवाडा, ओव्हर एवढ्या ग्रामपंचायत 10-12-13 ग्रामपंचायती येतात. महिलांसाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवणार आहे? महिलांसाठी आम्ही ना घरगुती व्यवसाय. महिलांना काही संरक्षणच नाहीये ना. महिलांसाठी ते घरगुती व्यवसाय काही शिवणकाम असो पंचायत समिती शिवणकामासाठी तुम्ही प्रत्येक महिन्याला मशीन देणार. त्यांचं शिलाई मशीन असो खूप सारे काम आहे ना. मी ते करणार. अजून तरुण वर्गांसाठी आणि माझ्यासोबत पूर्ण तरुण वर्ग ऍक्टिव्ह आहे. मी तरुण वर्ग सोबत घेऊनच ही लढा लढणार आहे आणि मी 100% हा लढा जिंकणार. जनतेला एक आवाहन करायचं आहे. तुम्ही राजकीय जे लोक आहे त्यांचं बळी पडू नका. बळी कसं तुम्ही त्यांच्याकडून 1000-500 घेतात. 1000-500 घेऊन तुम्हाला 5 वर्ष ते यूज करतात. तुमचं कोणतं बी विकास करत नाहीये. तरुण पिढी ही भारतीय याच्यानुसार 65% आहे. 65% पूर्ण तरुण पिढी माझ्यासोबत आहे. तरुण पिढी ऍक्टिव्ह आहे आणि तरुण पिढीलाच तुम्ही योग्य काम करणारा माणूस निवडा ना. काम करणारा माणूस निवडा. तुम्ही एवढे दिवस सगळ्याला चान्स दिला. एक वेळ तरुण पिढीला चान्स देऊन पहा ना कसे तुमचे कामं होतात ते पहा. नंतर मी तुम्हाला एवढं कळकळीची विनंती करून सांगतोय तरुण पिढीला तुम्ही
एक चान्स देऊन बघा, तुमचं 100% विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझं कधी बी तुम्ही साहेब म्हणून लोकांच्या मागं पडता, 1,000-500 देऊन ते तुम्ही पुढं पडतात. मी तसा मी सर्वसाधारण गोरगरीब घराचा माणूस आहे. मी मजुरी करतोय, मजुरी करणारा माणूस आहे, तरी पण मला सगळ्या जनतेची कळकळीची मला सगळ्याचं जाणीव आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही त्यांच्या 1,000-500ला बळी न पडता मला 100% विकासाला मत द्या. लोकांच्या बळी पडू नका आणि तरुण पिढीला तुम्ही एक चान्स देऊन बघा. जय महाराष्ट्र.